ओल्या खोबऱ्याचा किस घालून आज आपण इथे मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम कमी तेलकट असे आळूची वडी कशी बनवायची ही रेसिपी बघते. अनेकदा आपण तळून आळूची वडी बनवलेली आहे, पण आज न तळताच एकदम छान अशी आळूची वडी बघतोय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. इथे आळूची पानं घेतलेली, जी गावरान पानं असतात ना ती पानं मी इथे घेतलेले. पानं मीडियम साईजची घ्यायची. नंतर ना इथे मी ओलं खोबरं घेतलेले अर्धी वाटी, धने जिरे बडीशेप 1 चमचा, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2-4 आलं घेतलेले, आल्याचे तुकडे घेतलेले आणि 2-4 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर आपण इथे घेतलेली. सगळ्यात पहिलं आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि नंतर ना धने जिरे आणि बडीशेप कोथिंबीर घालून प्लस मोडवरती 2-3 वेळा फिरून घ्यायचं. एका पातेल्यात हे वाटण काढून घेतलेले. थोडंसं भांडं हिसळून यामध्ये घाला. अर्धा लिंबू घाला, त्यामुळे चव छान येते आणि वडी जी असते ती घशामध्ये खवखवत नाही. नंतर थोडासा ओवा घाला, 2 चमचे पांढरे तीळ घाला, थोडीशी चिमूटभर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला यामध्ये घाला, थोडीशी धने पावडर घाला, 1 चमचा पिठी साखर, चवीप्रमाणे मीठ घाला आणि 2 चमचे चिंच गुळाची चटणी यामध्ये घालून घ्या. व्यवस्थित मीठ चवीप्रमाणे घाला, व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर बेसन पीठ घालून बेसन पीठ या पद्धतीने आपल्याला खलून घ्यायचे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात बनवायचं नाही. नंतर पानं व्यवस्थित निथळून घ्यायची पाण्यातनं. शिरा ज्या असतात त्या शिरा या पद्धतीने थोड्याशा सुरीने कट करायच्या आणि नंतर लाटण्याने अशा लाटून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, शिरा मोडल्या गेल्या की आळूवडी व्यवस्थित आपल्याला पीठ पसरून घेता येतं आणि उकडताना सुटत नाही. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी त्यावरती ठेवली की ती चिटकत नाही, सहज निघते. आणि कढईमध्ये पाणी गरम करायला घ्यायचं. सगळ्यात पहिलं मोठं पान खाली ठेवायचं, त्याला पीठ चांगलं लावून घ्या. आता इथे जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी पीठ खूप लावलं आहे, तर असं नाही आहे, कारण आपण त्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे. खोबऱ्यामुळे तुम्हाला हे पीठ जास्त दिसत असेल, पण अगदी याच पद्धतीने लावून घ्यायचं. 3 बाजूने आपल्याला ही आळूची वडी दुमडून घ्यायची आणि नंतर असा घट्टसर असा आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. 2 आळूच्या वड्या मीडियम साईजच्या झालेल्या आहे, चाळणीवरती ठेवून घ्यायच्या. एक ताट झाकण ठेवायचं कढईवरती आणि उकडायला ठेवायच्या. मीडियम आचेवरती आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनटं ह्या उकडून घ्यायच्या. बघू शकता उकडल्याच्या नंतर थोड्याशा गार पडल्या, त्यानंतर मी इथे काढून घेतलेल्या आहे. आळूची वडी गार पडल्याशिवाय अजिबात चिरायला घ्यायची नाही, नाही तर व्यवस्थित चिरली जात नाही. गार पडली की चिरून घ्यायची, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. तर या पद्धतीने सगळे आळूवडी इथे आपण चिरून घेणार आहे. चिरून झाल्याच्या नंतर इकडे पॅन गरम करायला ठेवला होता. उलटण्याने आपल्याला तेल व्यवस्थित पॅनवरती पसरून घ्यायचं आहे आणि नंतर आळूच्या वड्या ज्या आपण काप करून ठेवलेले आहे ते यावरती घालून घ्यायचं. घालून घेतलं, जास्तही दाटीवाटी करू नका, अशा सुटसुटीत ठेवून घ्या, म्हणजे उलटताना आपल्याला जास्त त्रास होत नाही. वरनंसुद्धा परत एकदा तेल चांगलं फिरून घ्या आणि खालच्या साईडने हलक्याशा अशा सोनेरी रंगावरती भाजल्या गेल्या की मग उलट्या करून घ्या आणि परत एकदा वरनं तेल फिरवा. दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस अशा भाजून घ्यायच्या. खायला एकदम चवदार लागतात, अजिबात तेलकट नाही आहे आणि एकदम अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहे. बघू शकताय, अजिबात घशाबिशामध्ये खवखवणार नाही आहे, व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली